आपण गणेशखिंड रस्त्यावरती आहोत, जिथे ही मोठी झाडं कापण्याचा बेत आहे, कारण या रस्त्याचं रोड वाईडनिंग होणार आहे. इथे मेट्रोचं पण कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि परिसर संस्था ज्यांनी रस्ता आणि रस्त्याच्या डिझाईनवरती खूप वर्ष काम केलेलं आहे, आता हा रस्त्याचं वाईडनिंग, मेट्रो आणि ही झाडं कशी वाचवता येतील ह्याच्याबद्दल एक डिटेल प्लॅन करून आम्ही महानगरपालिकेला दिलेला आहे. तो आता आपण समजून घेऊया. या 2 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये 5 बॉटलनेक्स तयार होतात. 5 या बॉटलनेक मध्ये असे क्रुशियल पॉइंट्स आहेत की जिथे ट्रॅफिक वळवणं थोडंसं अवघड पडणार आहे. COAP हॉस्टेलच्या चौकामध्ये जे काही ट्रॅफिक वळते, एक तुमच्या डेक्कनला वळते, एक तुमची पुढे सिव्हिल कोर्टाला वळते आणि एक तुमच्या संचेतीला वळते. त्याच्यानंतर आपण खाली आलो शिमला चौकामध्ये. तर शिमला चौकामध्ये सुद्धा जे मेट्रोचे पिलर आहेत ते 12 मीटर आणि 14 मीटर मध्ये डिवाइड होतात एका साईडला. त्यामुळे तिथे सुद्धा 12 मीटरच्या पुढे तुम्हाला नवीन लेन मिळत नाही. तिथून पुढे आलो की आपण आता जिथे आपण उभं आहोत तिथे ऍग्रिकल्चर कॉलेजच्या इथे जो अटल बिहारी वाजपेयी उड्डाण पूल आहे, या उड्डाण पुलाच्या इथे सुद्धा मेट्रोची लाईन जी आहे ही शिफ्ट होते, ही सेंट्रल लाईन नाही आहे. आणि इथे सुद्धा प्रॉब्लेम हा होतो की तुमचा जो 45 मीटरचा जो डीपी आहे तो एका साईडला वायडनिंग नाही आहे आणि एका साईडला जास्त वायडनिंग आहे. पोलीस लाईनच्या साईडला खूप मोठी मोठी फायकसची झाडं आहेत, जवळजवळ 50-100 वर्ष जुनी हेरिटेज ट्रीज आहेत आणि या साईडला काहीच वायडनिंग आहे. समजा आपण या साईडने वायडनिंग जरी केलं आणि झाडं जरी काढली तरी तुम्हाला जो एक्स्ट्रा लेंथ किंवा एक्स्ट्रा वाईड जो रोड मिळणार आहे तो तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला, जर तुम्ही तिथे पोर्टल फ्रेमला बघितलं, हे जे पोर्टल फ्रेम आहे हे बरोबर 12-13 मीटर वरती आलेले आहे. आणि याच्या पुढे हे मेट्रोचे पिलर्स, हे सगळे मेट्रोचे पिलर्स आहेत. आणि याच्या पुढे म्हणजे या पिलरच्या मागच्या साईडला 4.5 मीटर एवढी जागाच नाही आहे जिथनं एक गाडी जाऊ जिथनं एखादी अजून एक्स्ट्रा लेन काढता येईल. त्यामुळे तुम्हाला इथे फुटपाथच बांधावे लागतात. बरोबर. हे जे पिलर्स आलेले आहेत ते मेट्रोचे पिलर्स आधीच्या डीपी प्रमाणे म्हणजे 36 मीटरच्या रोड प्रमाणे केले. अगदी बरोबर. हे सर्व 36 मीटर प्रमाणेचा प्लॅनिंग आहे. आता जो वाइडनिंग प्रपोज्ड आहे तो 45 मीटर. काही याच्या अगोदरचा जो काही 36 मीटरचा डीपी होता त्या प्लॅनिंगच्या अनुषंगाने जे काही मेट्रोचं प्लॅनिंग झालेलं आहे, 4 लेन यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्या पुढेच अगदी बरोबर त्यांनी त्याच्या पुढे मेट्रोचे ऍक्सेस ब्लॉक्स म्हणजे ज्याच्यामध्ये स्टेअरकेस आणि लिफ्ट येत आहेत त्याची त्यांनी आता आखणी केलेली आहे. ट्रॅफिकला पुन्हा एक अडथळा म्हणून निर्माण होऊ शकतं जर याच्यामध्ये हे अजून एक एक्स्ट्रा लेन ऍड करतील. या रस्त्याच्या 45 मीटरच्या डिझाईन मध्ये सहभाग घेणं, याचं कन्सिडरेशन असणं फार गरजेचं आहे. ही 36 मीटरची लाईन म्हणजे ही आहे आणि ही लाल लाईन म्हणजे 45 मीटरची एक्स्ट्रा ऍडिशनल डीपी लाईन आहे, न्यू लाईन. ही हिरवी लाईन म्हणजे 2.5 मीटरचा फुटपाथ, असं त्यांनी एक एकंदरीत अंदाज मारून सोडलेला आहे. कुठलाही तुम्हाला ऍडिशनल लेन स्पेस फारशी काही मिळत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की फुटपाथ पण इनकन्सिस्टंट राहतात. मेट्रोला जे काही अनिवार्य इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मेट्रोची रायडरशिप वाढायसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं जसं की फुटपाथ, सायकल ट्रॅक आणि इतर जे काही महत्वाचे रस्त्याचे घटक असतात जे मेट्रोला फार सपोर्ट करणारे असतात ते तुम्हाला देणं फार गरजेचं आहे. RBI मेट्रो स्टेशन आहे हे आपल्या समोर आणि हा RBI मेट्रो स्टेशनचा पिलर आहे, साईड पिलर आहे. की गाड्या ह्या सगळ्या पलीकडनं जात आहेत आणि इकडची जी जागा आहे या रेषेच्या पलीकडची जागा ती काहीही वापरली जात नाही. ज्या 3 ते 4 लेन आपल्याला मिळत आहेत वाहतुकीसाठी त्याच पुढेही कंटिन्यू होतात. त्यामुळे ही जी आपल्याला अधिक जागा मिळतीये ती आपण चांगल्या पद्धतीने युटिलाइज करता येईल. त्याच्यामध्ये आपण NMT इन्फ्रास्ट्रक्चर वरती फोकस करू. इथे स्टेअरकेस ब्लॉक आहे म्हणजे मेट्रो स्टेशनला जाण्याचा जो ऍक्सेस आहे तो इथून आहे. तर या 2 मधलं जे अंतर आहे ते जरी पुरेसं असलं तरी सुद्धा इथून एक वाहतुकीसाठी लेन तयार करणं हे तितकंसं योग्य ठरणार नाही. कारण की इथे पादचारी जे असतात आपले ते इथून मेट्रोला जाणार असतात. त्यांच्यासाठी जर का तुम्ही ह्याच्या पलीकडे स्टेअरकेस ब्लॉकच्या पलीकडे फुटपाथ तयार केला तर तो तितकासा सुरक्षित आणि कन्व्हिनियंट होत नाही. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण लेन डायव्हर्ट करतो तेव्हा जिथे लेन डायव्हर्ट होते तिथे एक प्रकारचा बॉटलनेक तयार होतो आणि तिथे वाहतुकीसाठी जे संदर्भात कंजेशन असतं ते कंजेशन वाढण्याची शक्यता जास्त असते. आता आपण जो अल्टरनेटिव्ह डिझाईन म्हणतो आहोत तो कसा असायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. ही जी काही पिलरच्या पलीकडची जागा आहे ही पिलरच्या पलीकडची जागा संपूर्णपणे NMT ला देण्यात यावी आणि अशी आपण ती मल्टी युटिलिटी झोन जी आहे ती या मेट्रोच्या बरोबर पिलरच्या लाईन मध्ये घेऊ शकतो. जो साधारण 12 मीटरची ही कन्सिस्टंट कॅरेज वे आपण प्रोव्हाइड करूया. IRC काय सांगतं तर तुमची जी काही वाहतूक आहे ही कन्सिस्टंट गेली पाहिजे. या पद्धतीने समजा आपण डिझाईन केलं
तर पूर्ण कॉरिडॉर मध्ये म्हणजे इथून आरबीआय पासून तर संचितीपर्यंत साधारण 2 किलोमीटरच्या कॉरिडॉर मध्ये कुठेही ट्रॅफिक अडत नाही आणि उलट ते सुरळीत मूव्ह होणार. काही काही ठिकाणी आम्ही पेडेस्ट्रियन क्रॉसिंग सुद्धा प्रोव्हाइड केले जे सुरक्षित पद्धतीने आपण क्रॉस करू शकू. अशा पद्धतीचा आपण जो आराखडा तयार केलेला आहे त्या आराखड्यामध्ये आपण सर्व गोष्टींचं कन्सिडरेशन ठेवून सर्व गोष्टींचं आपण डिटेल प्लॅनिंग त्याच्यामध्ये केलेलं आहे. या आराखड्यामुळे पुणेकरांना एक बिना अडथळ्याचा गणेशखिंड रोड आपल्याला मिळू शकतो. तर असा हा प्लॅन आपण पुणे महानगरपालिकेला दिलेला आहे. त्याच्यावरती ते आता फायनल डिसिजन घेतील. आणि अशाच पद्धतीने तुमच्या भागात सुद्धा काही रस्त्याचे डिझाईनचे प्रश्न असतील तर तुम्ही परिसर आणि द न्यूज एजला तुम्ही रिच आउट करून आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतो.